या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। फिर्यादी हुसेन हजरत पटेल वय 32 शेतकरी आचेगाव यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली। फिर्यादीनुसार 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ते अक्कलकोट येथील कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ मित्रांसोबत मोटरसायकलवर जात असताना एका चॉकलेटी रंगाच्या कारमधील व्यक्तीने जाणीवपूर्वक दोनदा कार फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। नंतर त्या व्यक्तीने फिर्यादीला शिवीगाळ करून तू लग्नाला का आलास असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारले आणि फायटर काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले। आरोपीने फिर्यादीला धमकावून नंतर ठिकठिकाणी पळ काढला। फिर्यादीला प्रथम अक्कलकोट आणि नंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। 13 डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज करण्यात आले। त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली। पोलिसांनी आरोपी सियाजुद्दीन निजामुद्दीन आबादीराजे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115, 2, 118, 2, 110, 351, 2, 351, 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सियाजुद्दीन निजामुद्दीन आबादीराजे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता। सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादात मारहाणीचे फोटो, व्हिडिओ फुटेज, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे सादर करण्यात आली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाद शेख यांनी मुख्यत्वे काही मुद्दे मांडले। हे प्रकरण कौटुंबिक वादातून उद्भवलेले आहे। आरोपी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची सेवा निष्कलंक राहिली आहे। फिर्यादी हा आरोपीचा सख्खा मेहुणा असून ही बाब फिर्यादीने लपवली आहे। घटनेच्या दिवशी फिर्याद दाखल झालेली नसल्याने उशीर आहे। मारहाणीसाठी फायटर वापरल्याचा आरोप विसंगत आहे। फिर्यादी नशेमध्ये असल्याने जखमा झाल्या। फिर्यादीला गंभीर जखमा झालेल्या नाहीत। जप्त केलेले फायटर आणि कार यांच्याशी निगडीत कोणतेही पुरावे नाहीत। वरील युक्तिवादांचा विचार करून सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी सियाजुद्दीन निजामुद्दीन आबादीराजे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या खटल्यात आरोपी पक्षाचे प्रतिनिधित्व ॲडव्होकेट रियाद शेख यांनी केले तर सरकार पक्षाचे प्रतिनिधित्व लोक अभियोक्ता दुलंगे यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।